नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 संदर्भात प्रेफरन्स संदर्भात बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये महत्त्वाचे काही प्रश्न असतात. अशाच प्रकारचे सर्वसामान्य पण महत्त्वाचे 100 प्रश्न जे की प्रत्येकाला पडतात त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. समजून घ्या. अतिशय छान प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या माध्यमातून समजेल की कशा पद्धतीने काय होणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्या असतात. पहा, पहिलाच प्रश्न जर पाहिला तर पहा, जाहिराती अपलोड करण्यासाठीची मुदत संपल्यानंतर पुढील टप्पा कोणता असतो? पुढील टप्पा प्रेफरन्स जनरेशन हा असतो. लॉग इनमध्ये पात्र शाळांची यादी दिसते. साधारणतः आपण जर विचार केला तर फेज 1 मध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः एक 4 ते 5 दिवसांमध्ये जाहिराती त्या ठिकाणी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. पण यावर्षी तसं चित्र दिसतंय का की त्याच्यामध्ये वाढ होते, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम कसे जनरेट होतात? आता सर्वांना माहिती आहे की बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर आम्हाला जाहिराती कशा दिसतील? तर सेल्फ सर्टिफाईड फॉर्म, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, TET, CET आणि माध्यम यांच्या आधारे संगणकीय पद्धतीने प्राधान्यक्रम त्या ठिकाणी काय होतील? जनरेट होतील. पुढे जर पाहिलं तर पहा, प्रश्न तिसरा आहे, माझ्या लॉग इनला किती प्राधान्यक्रम दिसू शकतात? काही अभियोग्यताधारक असे देखील आहेत ज्यांना अगदी 1 ते 50च्या दरम्यान गुण आहेत. काहींना 20 आहे, काहींना 30 आहे. मग ते विचार असं करतात की सर मला प्रेफरन्स नक्की येतील का? तर अशा बांधवांना मला सांगायचं आहे, अगदी 0 मार्क्स असणारा अभियोग्यताधारक त्याला देखील पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या सर्व शाळांचे प्राधान्यक्रम दिसतील. याला ठराविक मर्यादा नसते. 3 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न समजून घ्या, माझ्या मित्राला माझ्यापेक्षा जास्त प्राधान्यक्रम दिसत आहेत असे का? असं होणार नाही. कदाचित त्याची तुमच्यापेक्षा म्हणजे दिलंय पहा, त्याची शैक्षणिक पात्रता, पदवीचा विषय किंवा TET CET पात्रता वेगळी असल्यामुळे त्याला अधिक पर्याय दिसू शकतात. म्हणजे काहींना कमी पर्याय दिसतील, काहींना जास्त दिसतील. एव्हाना काहींना अगदी 150 मार्क्स आहेत परंतु तो 9 ते 12साठी आहे आणि काहींना अगदी फक्त 50 मार्क्स आहेत पण ते 1 ते 12ला पात्र आहे, तर त्यांचे प्रेफरन्स जास्त दिसतील. प्रेफरन्स जास्त म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्याची निवड होईल असा अर्थ होत नाही. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न पहा, DED आणि BEd दोन्ही केले आहे, मला कोणत्या वर्गाचे प्राधान्यक्रम मिळतील? पात्रतेनुसार तुम्हाला 1 ते 12पर्यंतच्या संबंधित गटांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. पदवीमध्ये कमी गुण असतील तर 9वी आणि 10वीचे प्राधान्यक्रम मिळतील का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सुधारित नियमानुसार किमान पात्रता पूर्ण असल्यास संबंधित शाळांचे प्राधान्यक्रम मिळतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सध्या 9वी आणि 10वीसाठी आपण जर पाहिलं तर पात्रता गुण साधारणतः 50%ची अट आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये काही बदल झाला तर नवीन GRनुसार त्यात बदल होऊ शकतो. पहा, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात का? तर याचं उत्तर आहे होय. पोर्टलवर दोन्हींसाठी स्वतंत्र टॅब दिलेले असतात. हे टॅब मी तुम्हाला स्वतः दाखवलेले आहेत. 8 नंबरचा प्रश्न पहा, मला एखाद्या विशिष्ट जिल्ह्यातील शाळा नको असतील तर त्या वगळू शकतो का? याचं उत्तर आहे होय. 100% तुम्ही ती शाळा वगळू शकता. तुम्हाला त्या शाळेमध्ये जायचंच नाही आहे तर कशाला तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स देणार आहात? जनरेट झालेल्या यादीतून नको असलेले जिल्हे आणि शाळा तुम्ही वगळू शकता. 9 नंबरचा प्रश्न पहा, माझ्या विषयाच्या जागा जाहिरातीत आहेत पण प्राधान्यक्रमात दिसत नाहीत, काय करावे? फॉर्ममधील विषय आणि जाहिरातीतील विषय कोड जुळत नसल्यास असे होऊ शकते. तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधा. तुम्ही मेल करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक जाहिरातीच्या खाली किंवा प्रत्येक आपण जर पाहिलं तर जे पत्रक येतं पत्रकाच्या शेवटी तुम्हाला मेल ID दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही त्यांना मेल करू शकता. कारण की मागील भरतीमध्ये असेच झालं होतं, क्वालिफिकेशननुसार काही पदांच्या जाहिराती आल्या नव्हत्या. मग सर्व अभियोग्यताधारकांनी त्या ठिकाणी मेल केले आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या इतर जाहिराती उपलब्ध झाल्या. 10 नंबरचा प्रश्न, प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी काही शुल्क भरावे लागते का? काही फी भरावी लागते का? याचं उत्तर आहे नाही. प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि लॉक करणे पूर्णपणे मोफत आहे. पण जनरेट करण्यासाठीची जी प्रक्रिया असते ती आपण जर पाहिलं तर ही प्राधान्यक्रमाची प्रोसिजर खूप सोपी आहे. प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. पण एव्हाना तुम्हाला पैसे भरावे लागतील कुठं? किंवा तुम्ही भरलेही असतील कुठं?
तर ज्या ठिकाणी तुम्ही बॅच घेतलेले आहेत, बॅचची आवश्यकता नाही आहे, परंतु तुम्ही त्या ठिकाणी बॅच घेतलेली असेल तो तुमचा प्रश्न आहे, तिथे तुम्हाला पैसे पे करावे लागतील. पण इथे प्राधान्यक्रम भरताना अजिबात 1 रुपयाही लागत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. कदाचित प्राधान्यक्रमासाठी पैसे लागतील, अजूनही कुठे लागतील, जे अभियोग्यताधारक कुठेतरी सायबरवरती वगैरे फॉर्म भरून घेत असतील त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्यासाठी त्यांचा काही चार्ज असेल ते घेतील, पण पवित्र पोर्टलला लागत नाही, लक्षात ठेवा. प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी काही शुल्क भरावे लागते का? त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न, ड्राफ्ट प्रेफरन्स आणि फायनल प्रेफरन्समध्ये काय फरक आहे? ड्राफ्टमध्ये बदल करता येतात, फायनल लॉक केल्यानंतर कोणताही बदल करता येत नाही. पहा, शक्यतो या ठिकाणी तुम्हाला एकदाच व्यवस्थित पाहून त्या ठिकाणी फायनलायझेशन करायचं असतं. ड्राफ्टमध्ये सेव्ह करण्यापेक्षा आपण जर पाहिलं तर ड्राफ्ट वगैरे असा काही प्रकार शक्यतो जास्त प्रमाणावरती पाहायला मिळत नाही. तुम्ही डायरेक्ट काय करू शकता की प्रेफरन्स पहिल्यांदा PDF डाउनलोड करा, त्याच्यावरती मार्क करा आणि मग ते सिलेक्ट करून डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी लॉक करायचे आहेत. पहा, इथे जर पाहिलं तर पहा, प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी OTP आवश्यक आहे का? यस, OTPची गरज असते. नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आलेला OTP टाकल्याशिवाय लॉक होत नाही, त्यामुळे व्यवस्थितपणे तो OTP काय करायचा आहे तुम्हाला वापरायचा आहे. पहा, आणि तो मोबाईल बंद असेल तर तो चालू करून घ्या. मोबाईल नंबर बंद झाला असल्यास OTP कसा मिळवावा? संबंधित शिक्षणाधिकारी किंवा हेल्प डेस्क मार्फत मोबाईल नंबर अपडेट करून घेता येतो आपल्याला, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेंज करू शकता. 14 नंबरचा प्रश्न, मी प्राधान्यक्रम सेव्ह केले पण लॉक करायचे विसरलो तर काय होईल? फक्त सेव्ह केल्याने निवड प्रक्रियेत सहभाग मिळत नाही. मी कालच तुम्हाला सांगितलं आहे, फायनल लॉक करणे अनिवार्य आहे. लॉक केलं नसेल तर तुम्ही भरतीच्या बाहेर जाणार आहात. प्राधान्यक्रम क्रमवारी कशी करावी? 15 नंबरचा प्रश्न आहे. पोर्टलवरील अप डाऊन बटन किंवा ड्रॅग आणि ड्रॉप वापरून क्रमवारी बदलता येते. आपण तुम्हाला कालच मी ऑनलाईन दाखवलं आहे. प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत वाढवून मिळते का? तांत्रिक अडचण आल्यास शासन 2 ते 3 दिवस मुदतवाढ देऊ शकते, मात्र शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत लॉक करावे. मागच्या फेज 2 मध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः 5 ते 8 तारखेपर्यंत, म्हणजे पहिल्या फेजमध्ये 5 ते 8 तारखेपर्यंत खरं तर म्हणजे 4-5 दिवस लॉक करण्यासाठी दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा मुदतवाढ झाली 9 तारखेनंतर 14 तारखेपर्यंतची, म्हणजे 5 दिवसाची मुदतवाढ पुन्हा केलेली होती. म्हणजे काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी मुदतवाढ करण्यात येते. पहा, डिलीट प्रेफरन्सेस हा पर्याय कधी वापरावा? संपूर्ण प्राधान्यक्रम नव्याने तयार करायचा असल्यास फायनल लॉक करण्यापूर्वी हा पर्याय वापरावा. म्हणजे तुम्हाला नवीन क्रमाने लॉक करायचे असतील तर तुम्ही ते अनलॉक करू शकता, म्हणजे तुम्ही डिलीट करू शकता ते. प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहेत. होय, भविष्यकाळातील पडताळणी आणि पुराव्यासाठी सर्टिफाईड प्रेफरन्स रिपोर्टची प्रिंट जतन करून ठेवावी. सर्व्हर डाऊन असल्यामुळे लॉक होत नसल्यास काय करावे? इंटरनेट कनेक्शन तपासा, ब्राउझरची कॅच मेमरी क्लिअर करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना लॉग इनला प्रॉब्लेम येतो, OTP येत नाही. अशा वेळेसला त्या ठिकाणी क्लिअर कॅच हिस्ट्री म्हणायचं. हिस्ट्री तुम्हाला क्लिअर करायची आहे किंवा रात्री पहाटे पुन्हा प्रयत्न करा. रात्री पहाटे पूर्ण प्रयत्न करायची गरज नाही आहे. शक्यतो काय करायचं? शक्यतो हिस्ट्री क्लिअर करायची. तुम्हाला लगेच OTP दुसऱ्या सेकंदाला येत असतो, लक्षात ठेवा. प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर सेल्फ सर्टिफाईड फॉर्म अनलॉक करता येतो का? नाही. प्राधान्यक्रम प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मूळ फॉर्म अनलॉक करता येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं लॉक केल्यानंतर सेल्फ सर्टिफाय फॉर्ममध्ये बदल करता येणार आहे का? आपल्याला नाही करता येणार. सेल्फ सर्टिफाय ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये बदल नाही. जर इन केस तुम्हाला एडिटला कशाला जर संधी मिळाली तर होऊ शकतो बदल. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये नेमके काय? उमेदवाराची निवड टेट गुणांच्या गुणवत्तेनुसार होते, कोणतीही मुलाखत घेतली जात नाही विदाऊटमध्ये. जिल्हा परिषद शाळांना प्राधान्यक्रम कितवे स्थान द्यावे? सुरक्षित शासकीय नोकरीसाठी जिल्हा परिषद शाळांना नेहमी सर्वोच्च प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. खरं तर त्यानुसार तुम्ही निवड करू शकता, पण काहींना वरच्या वर्गाकडून खाली यायचं असतं, जास्त वरच्या वर्गाकडे त्यांना जायचं असतं खालच्या वर्गांपेक्षा, तर ते वरतून देखील खाली येऊ शकतात. पहा, महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांच्या वेतनात फरक असतो का? तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याचं उत्तर शक्यतो जवळपास फरक असला तर थोडाफार असतो, ग्रामीण आणि शहरीचा विचार केला तर. पण राज्य शासनाच्या नियमानुसार समान वेतन श्रेणी व भत्ते मिळतात. पहा, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये एका जागेसाठी किती उमेदवाराची शिफारस केली जाते? एका जागेसाठी एकाच उमेदवाराची अंतिम शिफारस केली जाते. 25 नंबर प्रश्न, खाजगी अंशतः अनुदानित
शाळा पार्शियली एडेड विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये येतात का? तर याचं उत्तर आहे यस येतात. संबंधित संस्थेने विदाऊट इंटरव्ह्यू पर्याय निवडला असल्यास त्या जागा या गटात येतात. पहा 26 नंबर प्रश्न पहा, विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवड झाल्यावर जॉईन करणे बंधनकारक असते का? तर याचं उत्तर आहे नाही. मात्र जॉईन न केल्यास पुढील निवड प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. कदाचित तो विद्यार्थी बाद देखील होऊ शकतो. पहा कंपल्शन नाही आहे. काही विद्यार्थी काही अभियोग्यताधारक ऑलरेडी जॉईन असतील मागच्या भरतीमध्ये, त्यांनी कदाचित विदाऊटला प्रेफरन्स दिला, त्यांची निवड झाली, ते गेले नाही तर त्यांना काहीच परिणाम नाही. लक्षात घ्या. महिला आरक्षणाचा फायदा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये कसा होतो? फॉर्ममध्ये महिला आरक्षण यस असल्यास महिलांसाठी राखीव जागांना प्राधान्य मिळते. एका भगिनीने त्या ठिकाणी विचारलं होतं की त्याचं प्रमाणपत्र वेगळं असतं का? तर त्याचं वेगळं प्रमाणपत्र असं काही नसतं. तुम्हाला यस केलं आहे तुम्ही, ओके, तुम्ही पात्र आहात. विदाऊट इंटरव्ह्यू यादीत नाव आल्यास मुलाखत यादी लागते का? आता याच्यामध्ये पहा, विदाऊट इंटरव्ह्यूला तुमचं नाव आलं नाही येणार, थेट डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नियुक्ती आदेश दिला जाईल तुम्हाला. पहा कमी गुण असलेल्या उमेदवारांनी विथ इंटरव्ह्यू पर्याय भरावा का? तर नक्कीच भरू शकता. कमी कट ऑफ किंवा दुर्गम भागातील शाळांमध्ये देखील आपण प्रेफरन्स देऊ शकता, तिथे तुमची निवड होऊ शकते. पहा प्रश्न, स्वतःच्या जिल्ह्यातील होम डिस्ट्रिक्ट झडपी शाळा मिळवण्यासाठी काय करावे? आपल्या जिल्ह्यातील शाळांना प्राधान्य क्रमांक 1, 2, 3 अशा सर्वोच्च क्रमांकावर देणं आवश्यक आहे. 24 जुलैच्या सुधारित आदेशानुसार सेमी इंग्रजी शाळांसाठी काय नवीन बदल झाले? हा बदल समजून घ्या. ज्यांचे DED BEd इंग्रजी माध्यमातून झालेले नाही पण 12वी विज्ञान किंवा पदवी इंग्रजी माध्यमातून झाली आहे, तेही सेमी इंग्रजीच्या जागांसाठी पात्र आहेत. म्हणजे ज्यांचं MA झालेलं आहे, MCOM झालेलं आहे, त्यानंतर MSc झालेली आहे, थोडक्यात MA आणि MA MCOMचे विद्यार्थी नाही आहेत खरं तर. MA इंग्रजी आणि BA म्हणजे BScचे विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत, किंवा BA इंग्रजीचे विद्यार्थी त्यांना संधी मिळणार आहे. MA BA इंग्रजी आणि BSc MScचे विद्यार्थी. पहा मी 12वी सायन्स इंग्रजी माध्यम आणि DED मराठी माध्यम केले आहे. मी 6वी ते 8वी सेमी इंग्रजीसाठी पात्र आहे का? तर 100% पात्र आहे. सुधारित आदेशानुसार तुम्ही गणित व विज्ञान विषयाच्या सेमी इंग्रजी जागांसाठी प्राधान्यक्रम देऊ शकता. सेमी इंग्रजी वर्गांना शिकवण्यासाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागते का? तर नाही. टेट आणि TET CET गुणांच्या आधारेच निवड होते. 6वी आणि 8वीच्या सामाजिक शास्त्र विषयासाठी पदवीचे कोणते विषय ग्राह्य धरले जातात? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यापैकी किमान एक विषय पदवीमध्ये असणे आवश्यक आहे. पहा हे जे विषय आहेत त्या विषयाच्या शिक्षकांना सामाजिक शास्त्र सोशल सायन्सच्या जागा येतील. पुढचा प्रश्न जर पाहिला तर पदवीला भाषा विषय असेल तर 6वी ते 8वीसाठी कोणते प्राधान्यक्रम मिळतील? पदवीच्या मुख्य भाषेनुसार उदाहरणार्थ मराठी, हिंदी, इंग्रजी त्या भाषेच्या शिक्षक पदांचे प्राधान्यक्रम मिळतील. प्रश्न, 9वी ते 10वी माध्यमिकसाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे? संबंधित विषयातील पदवी BA BSc आणि BEd उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 37 नंबर, 11वी 12वी उच्च माध्यमिकसाठी TET परीक्षा आवश्यक आहे का? तर नाही. पदव्युत्तर पदवी MA MSc MCOM आणि BEd ही पात्रता आवश्यक आहे. TET CETची आवश्यकता नाही. BCA किंवा BE इंजिनिअरिंग पदवीधारक उमेदवार कोणत्या विषयासाठी पात्र ठरतात? शासन निर्णयानुसार ते गणित आणि विज्ञान विषयाच्या जागांसाठी पात्र ठरू शकतात. टेट पेपर 2 नुसार आपण जर विचार केला तर एका शाळेचे मराठी आणि सेमी इंग्रजी असे 2 पर्याय वेगवेगळे दिसतात का? तर होय, यस. माध्यम आणि विषय कोड वेगळे असल्यामुळे ते स्वतंत्र प्राधान्यक्रम म्हणून दिसतात. मी सेमी इंग्रजीचे प्राधान्यक्रम लॉक केले आणि नंतर अपात्र ठरलो तर कागदपत्र पडताळणीत पात्रता सिद्ध झाली नाही तर निवड रद्द होऊ शकते. विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह निवड प्रक्रिया कशी काम करते? तर एका जागेसाठी एकाच 3 प्रमाणात म्हणजे एका पदासाठी 3 उमेदवार नावे पाठवली जातात. त्यानंतर संस्था परीक्षा मुलाखतीद्वारे अंतिम निवड करते. नवीन नियमानुसार विथ इंटरव्ह्यूसाठी एकूण किती गुणांची मुलाखत असते? एकूण 100 गुणांची मुलाखत आहे. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास 90 गुण तुमच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीला आहे, तुमच्या टेटच्या गुणांना आहे, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यावरती डिपेंड असणार आहे. मुलाखतीत 75+25 गुणांकन पद्धत काय आहे? 75 गुण अध्यापन कौशल्य डेमोलेसन आणि 25 गुण तोंडी मुलाखत. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला तुमच्या अध्यापन एकूण जर पाहिलं आता याच्यामध्ये पहा, या प्रश्नाचं उत्तर थोडंसं वेगळं आहे आपल्या शिक्षक भरतीमध्ये. याच्यामध्ये पाहिलं जवळपास 90 गुणांचा आपण जर विचार केला तर हे 90 गुण तुमच्या एकंदरीत तुमचे टेटचे गुण असतात ते कन्वर्जन करणार आहेत.
प्लस 25 गुणांकन पद्धत म्हणजे आपण जर पाहिलं तर ते 25 तोंडीला नाही आहेत, तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर तुमच्या एकंदरीत म्हणजे ते 15 जे वरचे गुण आहेत 15 गुण, त्या 15 गुणांना तुमच्या एकंदरीत एज्युकेशन आणि म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे त्याच्या आधारे मार्क्स मिळणार आहेत. आणि बाकीचे जे गुण आहेत तुम्हाला ते 75पैकी टेटचे जे गुण आहेत त्याच्यापैकी किती मिळतात ते पण तेवढेच डिपेंड असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे तोंडी 25 गुणांची नाही आहे, तर तोंडी ही फक्त म्हणजे तुमची जी मुलाखत फक्त 10 गुणांची असणार आहे. डेमो लेसन मध्ये आपण जर पाहिलं तर कोणत्या बाबी आवश्यक असतात, विषय मांडणी आहे, ब्लॅकबोर्ड वर्क आहे, विद्यार्थी संवाद आहे, अध्यापन पद्धती आहे, शैक्षणिक साधनांचा वापर आहे. त्यानंतर ओरल इंटरव्ह्यूमध्ये काय काय विचारलं जातं तुम्हाला सेपरेट मी सांगतो, विथ इंटरव्ह्यूची मी स्वतः तयारी करून घेईल. याच्यामध्ये नक्की काय दिलं याच्यापेक्षा तुम्हाला मी स्वतः देणार आहे. आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, संवाद कौशल्य, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह आणि बालमानसशास्त्र यावरील प्रश्न विचारले जातात. एकाच 3 प्रमाणात नाव आल्यास संस्थेस माझी निवड होण्याची शक्यता किती टक्के असते? एका जागेसाठी 3 उमेदवार असल्यामुळे निवडीची शक्यता आपण जर पाहिलं तर 100% त्या ठिकाणी नाकारता येत नाही. तुम्ही प्रयत्न चांगला केला तर तुमची 100% त्या ठिकाणी निवड होऊ शकते. शक्यता तुम्ही 100% ठेवा आणि कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू द्या असं मी तुम्हाला म्हणेल. विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम लॉक करताना कोणती भौगोलिक काळजी घ्यावी? ज्या संस्थेत तुम्ही प्रत्यक्ष जाऊन मुलाखत देणार आहात त्याच संस्थेची तुम्हाला निवड करायची आहे. 47 नंबरचा प्रश्न. 48 नंबर, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही यादीमध्ये एकाच वेळी नाव येऊ शकते का? तर एकाच वेळी नाव येणार नाही आहे. तुमचं पहिली यादी लागेल तुमची त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर विदाऊट इंटरव्ह्यूची. त्यामध्ये जे कॅन्डिडेट आपण जर पाहिलं तर विदाऊटला जॉईन होतील त्यांची नावं विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये येणार नाहीत. लक्षात ठेवा, एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मुलाखतीत संस्था चालक आणि व्यवस्थापन स्वतःच्या मनाने गुण देऊ शकतात का? तर त्यामध्ये त्यांच्याकडे फक्त 10 गुण त्यांच्या हातामध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. 10 गुण, इतर जर पाहिले तर बरेचसे गुण हे आपल्या हातामध्ये आहेत. पहा आपण कसं त्या ठिकाणी आपल्याला आत्तापर्यंतचं आपले THचे गुण आणि तुमच्या एज्युकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे तुमचं त्याच्यावरून असणार आहे. खाजगी अनुदानित शाळेत विथ इंटरव्ह्यूद्वारे निवड झाल्यास सुरुवातीला शिक्षणसेवक म्हणून काम करावे लागते का? अजून तरी शिक्षणसेवक रद्द झालं नाही आहे, त्यामुळे शिक्षणसेवक म्हणून काम करावं लागतं. मुलाखतीला जाताना कोणती तयारी करावी? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मूळ शैक्षणिक कागदपत्रे, त्यांची साक्षांकित प्रत, म्हणजे स्वतःनी सही करायची त्या डॉक्युमेंट्सवरती. लेसन प्लॅन तयार ठेवा. तुमची सगळी तयारी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून इंटरव्ह्यूची करून घेईल, काळजी करू नका. अध्यापन साहित्य आणि विषयाची पूर्ण तयारी करून जावे. विनंती एवढीच असेल, आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन करा. त्याच्यावरती काही महत्त्वाच्या मी व्हिडिओ शेअर करत असतो ज्या की तुम्हाला गरजेच्या असतात इंटरव्ह्यू संदर्भातल्या. आणि प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलवरती क्लिक करा. 52 नंबर प्रश्न पहा, विथ इंटरव्ह्यूमधील सर्व जागा पूर्णपणे अनुदानित असतात का? तर याचं उत्तर आहे नाही, कारण की काही एडेड असतात, काही पार्शली एडेड असतात, काही अनएडेड देखील आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या संस्थेच्या मुलाखतीला किंवा प्रात्यक्षिक पाठाला गैरहजर राहिल्यास काय होईल? तर तुम्ही त्या ठिकाणी गैरहजर राहिल्यामुळे तुम्ही त्या प्रक्रियेतून बाद होणार आहात किंवा त्या संस्थेच्या यादीतून तुम्ही बाद होणार आहात. लक्षात ठेवा. विथ इंटरव्ह्यू प्रक्रियेत एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये निवड झाल्यास काय करावे? पोर्टलवरून एका सर्वोत्तम संस्थेची निवड करावी. ती निवडल्यानंतर इतर संस्थांवरील दावा आपोआप कमी होतो. तुमच्या माहितीसाठी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. फेज 2मध्ये माझी एकाच फेजमध्ये 6 ठिकाणी निवड झाली. मग मी एकच त्याच्यातली मला जी चांगली संस्था वाटली, चांगली म्हणण्यापेक्षा जी मला जवळ असणारी संस्था आहे त्या संस्थेची मी निवड केली आणि इतर संस्थांना मी कळवलं की माझी ऑलरेडी निवड झाली, त्यामुळे तुमचा जो वेटिंगचा कॅन्डिडेट आहे त्याला तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. पहा, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन समांतर आरक्षणाचा फायदा कसा होतो? महिला, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, त्याच्यानंतर इतर जे आहेत भूकंपग्रस्त वगैरे असतील त्या सर्वांना त्यांच्या राखीव जागांमध्ये प्राधान्य मिळते. माझ्या प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसतील तर ओपनमधून प्राधान्यक्रम देता येतो का? होय, तुमचे टेट गुण ओपनच्या गुणवत्तेनुसार पात्र असतील तर ओपनमधील जागांना प्राधान्यक्रम देऊ शकतो. किंवा एक लक्षात ठेवा, हे फक्त TET CTETसाठी सध्या त्याच्यावरती अजून काही निर्णय आला नाही, परंतु जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत
त्यांना अगदी ओपनचे मार्क्स जरी नसतील, असं काही नाही की ओपनचेच मार्क्स पाहिजे, त्यांचा त्या ओपनच्या जागेवरती हक्क आहे. लक्षात ठेवा, इथे असं काही नाही की कॅटेगरीचा उमेदवार अगदी एखादा 40 गुणांचा असेल आणि तो त्या कॅटेगरीच्या जागेसाठी पात्र असेल, त्याचे गुण चांगले असतील कदाचित, तो पात्रता त्या ठिकाणी ठरू शकतो, असं नाही की तो ठरू शकत नाही. पुढे पहा, कारण की बरेचसे जास्त गुणांवाले कॅन्डिडेट हे ओपनचं मेरिट क्रॅक करतात आणि त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. पहा, नॉन पेसा क्षेत्रातील उमेदवार पेसा क्षेत्रातील शाळांना प्राधान्यक्रम देऊ शकतात का? तर नाही. पेसा क्षेत्रातील शिक्षक पदे केवळ संबंधित स्थानिक ST उमेदवारांसाठीच राखीव असतात. EWS प्रवर्गातील उमेदवारांना ओपनमधील जागा मिळू शकतात का? ओपनच्या गुणवत्तेनुसार गुण असल्यास EWS उमेदवारांना निवड ओपनमधूनही होऊ शकते. प्राधान्यक्रम लॉक झाल्यानंतर पहिली निवड यादी साधारण किती दिवसात प्रसिद्ध होते? साधारणतः 15 ते 20 दिवस साधारणतः लागत असतात. 100% लागतात, कारण की ही प्रक्रिया खूप किचकट आहे. कारण की यादी बनवणं, तुमचं सर्व क्वालिफिकेशन बघणं, त्यानुसार तुम्हाला रिकमांड करणं, या सर्व गोष्टी असतात. CET-मध्ये 82 गुण असलेला राखीव प्रवर्गातील उमेदवार प्राथमिक गटासाठी पात्र असतो का? तर होय. केंद्र व राज्य शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील लागू असलेली पात्रता पूर्ण असल्यास तो पात्र ठरतो. पहा, अंतिम निवडीनंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कुठे होते? विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयात किंवा विथ इंटरव्ह्यूमध्ये संबंधित संस्थेच्या स्तरावर कागदपत्र पडताळणी केली जाते. संस्थेमध्ये देखील ती संस्थेच्या स्तरावरती जरी केली ती कागदपत्र पडताळणी, तरी ती त्यांना शिक्षणाधिकारी यांच्याकडे डॉक्युमेंट्स नेऊन चेक करून घ्यावी लागतात. पहा, 62 नंबर, अपलोड केलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कालबाह्य झाल्यास काय करावे? कागदपत्र पडताळणीच्या वेळी वैध असलेले नवीन मूळ NCL प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तुम्ही नवीनसुद्धा काढून घेऊ शकता. पहा, निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश कोण देतो? तर संबंधित शिक्षणाधिकारी किंवा संबंधित संस्था व्यवस्थापन नियमानुसार नियुक्ती आदेश देतात. नियुक्तीनंतर सेवेत रुजू होण्यासाठी किती कालावधी दिला जातो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या कालावधीत तुम्हाला 1 ते 7 दिवस देतात. 7 ते 15 नाही, तर 1 ते 7 दिवसांमध्ये, 7 दिवसांच्या आत तुम्हाला रुजू व्हायचं असतं. दिलेल्या मुदतीत रुजू न झाल्यास काय होते? नियुक्ती रद्द होऊ शकते. पुढील पात्र उमेदवारास संधी दिली जाऊ शकते. कागदपत्र पडताळणीमध्ये चुकीची माहिती आढळल्यास काय कारवाई होते? उमेदवारी रद्द केली जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई होऊ शकते. पहा, नियुक्तीनंतर मूळ कागदपत्रे जमा करावी लागतात का? होय. संबंधित संस्थेच्या नियमानुसार आवश्यक मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावे लागतात. सादर केल्यानंतर तुम्ही चेक करून घ्यायची आणि पुन्हा तुमच्याकडे जमा करून घ्यायची असतात. निवड झाल्यानंतर दुसऱ्या संस्थेत बदल करता येतो का? तर याचं उत्तर आहे नाही. बदलीसाठी शासनाचे स्वतंत्र नियम लागू आहेत. त्या नियमानुसार कदाचित तुम्ही काही संस्थांमध्ये अतिरिक्त जर झाला तर मग तुमचं समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये होऊ शकतं अशा वेळेसला. पहा, पवित्र पोर्टलवरील सर्व सूचना कुठे पाहता येतात? तर आपल्याला आपल्या डॅशबोर्डवरती लॉग इन केल्यावरती पाहायला मिळतील. नोटिफिकेशनमध्ये शासनाच्या अधिकृत आदेशांमध्ये सर्व माहिती उपलब्ध असते. पवित्र पोर्टल संबंधी अडचण आल्यास कुठे संपर्क करावा? संबंधित हेल्प डेस्क, शिक्षणाधिकारी कार्यालय किंवा अधिकृत तांत्रिक सहाय्यक केंद्राशी संपर्क साधावा. पवित्र पोर्टलवरील माहिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे का? तर होय. नवीन सूचना, वेळापत्रक, निवड यादी आणि शासन निर्णय, जे महत्त्वाचे निर्णय असतात ते ऑलरेडी मी तुमच्याशी शेअर करत असतो. प्राधान्यक्रम लॉक करताना चूक झाली तर ती दुरुस्त करण्यासाठी एडिट किंवा अनलॉक विंडो मिळते का? तर नाही. प्राधान्यक्रम एकदा फायनल लॉक केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत दुरुस्तीसाठी अनलॉक करून मिळत नाही. त्यामुळे लॉक करण्यापूर्वी काळजीपूर्वक, तसे तुम्हाला संधी असते, 3 वेळा तुम्ही अनलॉक करू शकता जर काही चुका झाल्या असतील तर. पण डेट संपली, डेट संपल्यानंतर अनलॉक करता येत नाही. तुम्हाला डेट असेल तर तुम्ही अनलॉक करू शकता. 2-3 वेळा तुम्हाला संधी दिलेली असते. जर समांतर आरक्षणाचा खेळाडू प्रकल्पग्रस्त उमेदवार मिळाला नाही तर त्या जागेचे काय होते? ती जागा त्याच प्रवर्गातील उपलब्ध असणाऱ्या सर्वसाधारण उमेदवाराला गुणवत्तेनुसार दिली जाते. निवड यादीत नाव आल्यानंतर प्रत्यक्ष शाळेत रुजू होण्यासाठी किती दिवसांची मुदत तुम्हाला सांगितलं मी? की अपॉइंटमेंट झाल्यानंतर 7 दिवसांमध्ये तुम्हाला रुजू व्हायचं असतं. पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या निवडीसाठी अनुभवाचे अतिरिक्त गुण मिळतात का? तर नाही. तुम्हाला फ्रेशर कॅन्डिडेटला सुद्धा तसंच ट्रीट केलं जाणार आहे. काळजी करू नका. व्यवस्थितपणे तुम्ही फक्त इंटरव्ह्यू असेल तो व्यवस्थित द्या. विवाहित महिलांच्या नावात बदल असल्यास कागदपत्रांमध्ये काय वापरावे? शासकीय राजपत्र असेल, विवाहीन नोंदणी किंवा नोंदणी प्रमाणपत्र किंवा नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र, आपण अफिडेविट असं त्याला असं म्हणतो, तर ते जवळ ठेवणं गरजेचं असतं. कोणतंही एक ठेवा.
तुम्ही त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आधार कार्डवरील नावाचे स्पेलिंग किंवा प्रमाणपत्रावरील स्पेलिंग वेगळे असल्यास फॉर्म रद्द होतो का, तर फॉर्म रद्द होत नाही आहे, पण तुम्हाला ती जी म्हणजे तो जो बदल झाला आहे, स्पेलिंग झाला आहे, ते दुरुस्त करून तुम्हाला घ्यायचं आहे आधार कार्डवरचं, नाहीतर पुढं आधारातला प्रॉब्लेम येतो. जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी नियुक्तीच्या दिवशीच सादर करणे बंधनकारक असते. तर काही विशेष परिस्थितीत आपण जर पाहिलं तर तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधी असतो. वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर 6 महिन्यामध्ये तुम्ही ते सादर करू शकता. टेट परीक्षेमध्ये 2 उमेदवारांना समान गुण असल्यास गुणवत्ता यादीत वरचे स्थान कोणाला मिळेल, ज्याचे वय जास्त असते त्याला मिळते. आणि जर वयसुद्धा समान असेल तर ज्याची उच्च शैक्षणिक पात्रता आहे त्याला प्राधान्यक्रम मिळतो. प्राधान्यक्रम लॉक करताना स्क्रीनवर टेक्निकल एरर आल्यास तात्काळ काय करावे, ब्राउझरची कॅच हिस्ट्री क्लिअर करावी. तुम्हाला मगाशी सांगितलं इंटरनेट स्पीड तपासावा किंवा रात्रीच्या वेळी किंवा सकाळी सकाळी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. बघा, दिव्यांग उमेदवारांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र कोणत्या प्रणालीचे असणे आवश्यक आहे, तर केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत काय म्हटलं साधा रेम म्हणतो आपण त्याला प्रणाली, SADAREM प्रणालीद्वारे वितरित केलेले 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्वाचे डिजिटल प्रमाणपत्र वैध मानले जाईल. एका उमेदवाराची प्राथमिक 1 ते 5 आणि माध्यमिक 9 ते 10 या दोन्ही गटात एकाच वेळी निवड होऊ शकते का, तर नाही. याचं उत्तर नाही आहे. तुम्ही एकाच ठिकाणी निवड करू शकता. तुम्हाला एकतर वरतून प्रेफरन्स द्या किंवा खालून द्या, तुमच्या गुणांनुसार तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. खाजगी अनुदानित शाळांवर शिक्षक भरतीसाठी आर्थिक देवाणघेवाण करावी लागते का, तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या गुणवत्तेनुसार त्या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया म्हणजे पूर्ण होणार आहे. कोणत्याही आमिषांना तुम्हाला बळी पडायचं नाही आहे, लक्षात ठेवा. अधिवास प्रमाणपत्र डोमेसिल सर्टिफिकेट कोणत्या उमेदवारांसाठी अनिवार्य आहे, महाराष्ट्रातील आरक्षणाचा किंवा भरती प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. प्राधान्यक्रम भरण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत काही तांत्रिक गैरप्रकार आढळल्यास कुठे तक्रार करावी. पवित्र पोर्टलच्या होमपेजवर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रीव्हियन्स रिड्रेसल सिस्टीम तक्रार निवारण प्रणालीद्वारे थेट शिक्षण संचालनालयाकडे तुम्ही तक्रार करू शकता. मी एकाच पदवीमध्ये 2 मुख्य विषय शिकलो आहे, मला दोन्ही विषयांचे प्राधान्यक्रम मिळतील का, तर होय मिळणार आहे. तुमचं सेल्फ सर्टिफाय तुम्ही ज्या फॉर्ममध्ये जे केलं आहे त्या दोन्ही विषयांची अचूक नोंद असेल तर नियमानुसार तुम्हाला दोन्ही विषयांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. माध्यमिक शाळेसाठी पदवीचे एकूण गुण पाहिले जातात की अंतिम वर्षाचे गुण, तर संबंधित विद्यापीठाच्या नियमानुसार गुणपत्रिकेवरील एकूण गुणांची टक्केवारी त्या ठिकाणी चेक केली जाते. प्राधान्यक्रम भरताना सेल्फ सिलेक्ट ऑल हा पर्याय कधी वापरावा, जर तुम्ही जनरेट झालेल्या सर्व शाळांवर आणि कोणत्याही जिल्ह्यात काम करण्यास तयार असाल तरच हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, सिलेक्ट ऑलचं. किंवा तुम्हाला सगळ्या संस्था निवडायच्या असतील तर तुम्हाला साधारणतः 50 प्राधान्यक्रम विथचे आहेत, 100 विदाऊटचे आहेत. पहिल्या फेरीत निवड न झाल्यास उमेदवाराला पुढील फेऱ्यांमध्ये संधी मिळते का, तर यस, होय मिळते. पहिल्या फेरीत रिक्त राहिलेल्या जागांसाठी किंवा नवीन टप्प्यासाठी वेटिंग लिस्ट राऊंडमध्ये पुन्हा संधी मिळू शकते. पहा, MSCIT प्रमाणपत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे का, तर नाही. तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर 1-2 वर्षामध्ये तुम्हाला ते पूर्ण करून त्या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करायचं असतं. जात प्रमाणपत्र दुसऱ्या राज्यातील आणि डोमेसाईल महाराष्ट्राचे असेल तर आरक्षण मिळते का, तर मिळणार नाही. कारण की तुम्ही महाराष्ट्राचेच रहिवासी आहात, डोमेसिल तुमचं महाराष्ट्राचं आहे आणि कॅटेगरी दुसऱ्या राज्याची असेल तर जमणार नाही. जर मी चुकीचे किंवा अपूर्ण प्राधान्यक्रम लॉक केले तर त्याचा माझ्या शिक्षण भरतीच्या अंतिम निवडीसाठी काय परिणाम होईल. प्राधान्यक्रम गुणवत्तेनुसार वरून खाली तपासले जातात. जर तुम्ही पात्र असलेल्या शाळांचे प्राधान्यक्रम लॉक केले नाहीत किंवा त्यांचा क्रम चुकला तर जास्त गुण असूनही तुम्ही भरती प्रक्रियेतून बाहेर पडू शकता. पवित्र पोर्टलला पासवर्ड विसरल्यास तो कसा रिसेट करावा, फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक करायचा आणि तुमचा जो मोबाईल नंबर असेल, ईमेल ID टाकून त्या ठिकाणी तुम्हाला OTP मिळतो आणि त्यानुसार तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता. 6वी ते 8वी गणित विज्ञान विषयासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे की D.Ed B.Ed असेल, तुमचं TET CET पेपर 2 असणं आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा. BSc BA तुमची जी काय पदवी असेल त्या पदवीचे उमेदवार देखील चालू शकतात. पण तुम्हाला 6 ते 8साठी पदवीधर शिक्षक व्हायचं असेल तर पदवी तुम्हाला पूर्ण करणं गरजेचे असे. पहा, पवित्र पोर्टलवर केंद्रीय शाळांच्या KVS NVS अनुभवाचे अतिरिक्त गुण मिळतात का, तर नाही. समांतर आरक्षणाचा योग्य लाभ मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पडताळणी होते,
त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर वैध प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल, अपंगत्व प्रमाणपत्रसुद्धा चेक केलं जातं. ड्राफ्ट प्रेफरन्स लॉक न करताच मुदत संपली तर काय होईल? ड्राफ्ट पर्याय प्रणालीद्वारे स्वीकारले जात नाहीत. तुम्ही संपूर्ण भरती प्रक्रियेतून बाद होणार आहात. अंशतः अनुदानित शाळा पूर्ण अनुदानित कधी होतात? तर त्या टप्प्याटप्प्याने होत असतात. 20% वरून 40, 60, 80 अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये वाढ होत असते. आणि शेवटचा प्रश्न, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026-27 मध्ये अंतिम यशाचा सुवर्ण मंत्र कोणता आहे? तर तुमचे टेट गुण उत्तम असणे आणि जनरेट झालेल्या शाळांचा पसंतीक्रम लावताना विदाऊट इंटरव्ह्यूच्या सुरक्षित शासकीय शाळांना ZP-NMC सर्वोच्च प्राधान्यक्रम देऊन फॉर्म अचूक लॉक करणे हाच अंतिम यशाचा मार्ग आहे. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण 100 प्रश्नांविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतल्याचं पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने सर्वांनी व्यवस्थितपणे प्रेफरन्स द्या. प्रेफरन्सची तयारी करून तुम्हाला चांगले गुण मिळालेत, त्यानुसार तुम्ही चांगले प्रेफरन्स द्या. तुमची 100% त्या ठिकाणी निवड होईल. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.